ज्या वेड्यातून साधी मुंगी सुद्धा बाहेर जाऊ शकत नव्हती, त्या वेड्यातून महाराज निसटले तरी कसे. सिद्धी जोहरचा वेढा जवळपास 4 महिने चालू होता. गडावरची अन्नपाण्याची रसद आता संपत आली होती. बाहेरच्या जगाशी संपर्क तुटला होता. खूप भीषण परिस्थिती होती. पण जिथे सर्व मार्ग बंद झालेत असं वाटतं, तिथे महाराज विचार करायला सुरू करतात. महाराजांनी आता छोट्या छोट्या तुकड्या बाहेर पाठवायला सुरुवात केली. उद्देश एकच होता की वेड्यामधली कमकुवत जागा शोधायची. मग महाराजांनी टाकला आपला सगळ्यात मोठा डाव. आपले वकील गंगाधर यांना सिद्धी जोहरकडे पाठवलं. त्यांना सांगितलं की महाराजांना शरण यायचंय, ते आपले सगळे किल्ले तुम्हाला देऊन टाकतील. हे ऐकून इतके महिने सिद्धी जोहरचं कंटाळलेलं सैनिक थोडंसं रिलॅक्स झालं आणि इथेच महाराजांनी संधी साधली. 13 जुलै 1660 एक काळोखी रात्र. खूप मुसळधार पाऊस पडत होता. महाराज निवडक 600 मावळ्यांसोबत पालखीत बसले. जिथे पहारा थोडा ढिल्ला होता, तिथून वेढा फोडला. पण खरी चाल अजून बाकी होती. महाराजांनी त्यांच्यासारख्या दिसणाऱ्या एका मावळ्याला, ज्याचं नाव शिवा काशीद होतं, त्याला त्यांच्यासारखे कपडे परिधान केले आणि एका वेगळ्या पालखीत बसून वेगळ्या मार्गावर पाठवलं. सिद्धी जोहरच्या सैनिकांनी ती पालखी पकडली. ते खूप खुश झाले. त्यांना वाटलं की महाराजांना शेवटी आपण पकडलं. पण शेवटी त्यांचा हिरमोड झाला, कारण तो एक मावळा होता आणि महाराज एका वेगळ्याच दिशेने विशालगडाकडे निघाले होते. पण संकट अजून संपलेलं नव्हतं. सिद्धी जोहरचा जावई सिद्धी मसूद आपल्या तुकडीसोबत महाराजांच्या पाठलागावर होता. मग गजापूर घाटाजवळ बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सैनिकांनी शत्रूला रोखून धरायचं ठरवलं. निश्चय एकच की काही झालं तरी महाराज सुखरूप विशाळगडावर पोहोचले पाहिजेत. ओढखिंडीत मुठभर मावळ्यांनी हजारोच्या सैन्याला तासनतास थांबवून ठेवलं. शेवटी बाजीप्रभू देशपांडे आणि अनेक मावळ्यांनी स्वराज्यासाठी बलिदान दिलं. शेवटी महाराज विशालगडावर पोहोचले, पण तिथेही शत्रू तयार होता. सिद्धी जोहरने विशालगडाजवळ जसवंतराव दळवी आणि सूर्याराव मोरे यांची एक तुकडी तैनात केली होती. त्यांना हरवून महाराज शेवटी विशालगडावर सुखरूप पोहोचले. महाराज आणि त्यांच्या मावळ्यांनी 21 तासात जवळपास 64 किलोमीटर अंतर पार केलं होतं.